महिलांवरील अत्याचार प्रकरणी भाजप युवा मोर्चाच्या वतीने संबंधित मल्टीनॅशनल कंपनी बाहेर आंदोलन केले जाणार आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। नाशिक मधली मोठी बातमी थेट जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्याला अधिकची माहिती देतील। लक्ष्मण, नेमकं काय घडतंय? प्राजक्ता, आता आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। ज्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये हिंदू मुलींचं धर्मांतर करून त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे, त्या संदर्भातल्या आतापर्यंत 8 महिलांनी तक्रारी दिलेल्या आहे, फिर्यादी दिलेल्या आहे। काही आरोपींना त्या ठिकाणी ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे। या सगळ्या प्रकरणानंतर आता भारतीय जनता पक्ष आक्रमक झालेला आहे। भाजपच्या वतीने नाशिकमध्ये अशा पद्धतीने आंदोलन केले जात आहे। आपण आक्रमक पाठीमागे नक्कीच मोठं रॅकेट काम करतंय। या कामाच्या ठिकाणी त्या मुलींना मांस खायला प्रवृत्त केलं, त्यांचा विनयभंग करण्यात आला। त्याच्या पाठीमागे जे रॅकेट काम करतंय ते रॅकेटचा पर्दाफाश व्हायला पाहिजे, ही भाजपची मागणी। पुढची भूमिका आम्ही जोपर्यंत यांच्यावर कारवाई होत नाही, आता आपण एका महिलेला याच्यात पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। याचा निश्चितच पुण्याला त्या विक्टिमने ईमेल केलेला असताना सुद्धा त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। पुण्याचे जे कोणी अधिकारी याच्यात समाविष्ट असतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे। हा जो काही प्रकार चालला आहे, आपल्या हिंदू मुलींना बळजबरीने नमाज पठण करायला लावणं आणि त्यांना मांस मांसाहार खायला लावणं, हा आम्ही कधी खपून घेणार नाही। या देशात फक्त हिंदूंचंच राज्य असणार आहे आणि या जिहाद्यांनी हे जे काही त्यांचं व्यवस्थापन आहे त्यांनी त्वरित निलंबित करावं आणि लवकरात लवकर अशा जिहाद्यांना आतमध्ये टाकावं, एवढंच विनंती। आपण बघतोय प्राजक्ता, अशा पद्धतीने पोलिसांकडनं या प्रवेशद्वारावरती भाजपच्या या सगळ्या कार्यकर्त्यांना रोखून धरले। खरं तर गेटवरती हे आंदोलन सुरू होतं, मात्र गेटवरनं अचानकपणे हा गेट तोडून हे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आतमध्ये घुसलेले आहेत। त्यांनी या IT कंपनीच्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र पोलिसांनी या ठिकाणी त्यांना रोखून धरलेलं आहे आणि पोलीस आणि भाजप कार्यकर्ते जे आहे ते अशा पद्धतीनं आमने सामने आलेले आहे। एक तणावाचं वातावरण या सगळ्या परिसरामध्ये निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हे सगळे भाजप कार्यकर्ते आतमध्ये घुसण्याच्या प्रयत्नात आहे, तर दुसरीकडे भाजपचे या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडनं या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि हीच थेट दृश्य बघतोय नाशिकमधले भाजपच्या या आंदोलनाची। आक्रमक झालेले आहे भाजपचे सगळे पदाधिकारी, नगरसेवक या ठिकाणी आंदोलनाला आलेले आहे आणि या सगळ्या भाजप पदाधिकारी आणि नगरसेवकांकडनं आक्रमकपणे हे आंदोलन केलं जात आहे। कंपनीच्या प्रवेशद्वारावरती सुरू असलेले हे आंदोलन जे आहे ते अचानकपणे हे आंदोलक कंपनीमध्ये त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे। जी IT कंपनी आहे, ज्या ठिकाणी या हिंदू मुलींचं लैंगिक शोषण झालं आणि हे लैंगिक शोषण जे करण्यात आलं हिंदू मुलींचं, ते मुस्लिम तरुणांनी एक समूह तयार करून केल्याचा आरोप आहे आणि याच सगळ्या आरोपातून भाजप प्रचंड आक्रमक झालेली आहे आणि आक्रमक झालेल्या भाजपच्या नगरसेवकांकडून, पदाधिकाऱ्यांकडून अशा पद्धतीनं आक्रमक आंदोलन जे आहे ते नाशिकमध्ये केलं जात आहे। नाशिकच्या याच IT कंपनीमध्ये हा सगळा प्रकार घडलेला होता आणि याच IT कंपनीच्या प्रवेशद्वारावरती सुरू असलेलं हे आंदोलन अचानकपणे संतप्त झाले आंदोलक आणि आंदोलकांनी थेट आतमध्ये या कंपनीच्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता देखील त्यांचा प्रयत्न हाच सुरू आहे की कंपनीच्या आतमध्ये घुसून तोडफोड करायची, मात्र पोलिसांकडनं या ठिकाणी त्यांना रोखण्यात आलेलं आहे आणि हीच ती दृश्य आहे नाशिकमधली। नाशिकच्या अशोका रोड अर्थात अशोका हॉस्पिटलचा मागचा परिसर आहे आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीचं आंदोलन जे आहे ते आक्रमकपणे केलं जातं आहे। प्रचंड संतप्त भावना या सगळ्या आंदोलकांच्या आहे, पदाधिकाऱ्यांच्या आहे आणि पोलिसांनी मात्र या सगळ्या आंदोलकांना गेटवरच रोखलेलं आहे। खरं तर 25 तारखेला या प्रकरणामधली पहिली तक्रार जी आहे पोलिसांमध्ये दाखल झाली, त्यानंतर काही आरोपींना पोलिसांनी अटक केलं। यातल्या काही आरोपींना आज न्यायालयात देखील पुन्हा हजर केलं जाणार आहे। काही आरोपींना यामध्ये पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे, तर काही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। प्राजक्ता, हे सगळं जर प्रकरण बघितलं तर या प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 गुन्हे दाखल झालेले आहेत, ज्यामधले 8 गुन्हे हे तरुणींचे आहे आणि 1 गुन्हा एका हिंदू तरुणाचं धर्मांतर केलं म्हणून, अर्थात त्याच्या धार्मिक भावना दुखवल्या म्हणून तो गुन्हा आहे आणि 8 गुन्ह्यांपैकी 1 गुन्हा बलात्काराचा आहे। अर्थात ती मुलगी जी आहे ती याच कंपनीत काम करत होती आणि तिच्या एका मित्राने, म्हणजे जो कोणी मुस्लिम मुलगा होता त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले। त्याचबरोबर त्याच्याच एका मित्राला ते फोटो दिले आणि त्या मित्राकडनं देखील तिला धमकवण्यात आलं की जर तू माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाही तर हे फोटो व्हायरल केले जाईल आणि पुन्हा त्या तरुणीसोबत त्या दुसऱ्या त्याच्या मित्रानं अंगलट करण्याचा प्रयत्न केला
आणि हे सगळं प्रकरण जेव्हा त्या मुलीच्या कुटुंबियांना कळालं तेव्हा मात्र त्या मुलीच्या कुटुंबियांनी या मुलीला धीर देत तिला पोलिसांपर्यंत नेलं आणि त्या प्रकरणामध्ये पहिला गुन्हा जो आहे तो दाखल झाला. हा पहिला गुन्हा जेव्हा दाखल झाला त्यानंतर पोलिसांना या प्रकरणातलं गांभीर्य कळालं आणि पोलिसांनी या प्रकरणामध्ये तपास जेव्हा सुरू केला तेव्हा अचानकपणे या प्रकरणात 7 ते 8 तक्रारदार महिला तरुणी पुढे आल्या. त्यांचं वयोगट जर आपण प्राजक्ता बघितलं तर केवळ 18 ते 25 वयोगटातल्या या तरुणी आहेत आणि या सगळ्या तरुणींचं लैंगिक शोषण झालं. ही जी कंपनी आहे ही जी प्रसिद्ध कंपनी आहे IT कंपनी त्या कंपनीमध्ये कामाला लागणं हे प्रत्येकाचं एम असतं अर्थात ध्येय असतं आणि त्यामुळे हे जे तरुण होते ज्यांनी या मुलींचं लैंगिक शोषण केलंय हे अशा मुलींना टार्गेट करायच्या ज्या गरजू मुली आहे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे अशा मुलींना ते शोधायचे आणि त्यांना त्यांच्या जाळ्यामध्ये ट्रॅपमध्ये अडकवायचे आणि हे 4-5 तरुण आणि त्यांच्याबरोबर आणखी एक महिला मुस्लिम होती ती देखील त्या मुलींना फूस लावायची आणि या मुलांबरोबर संबंध प्रस्थापित करण्यासाठीची सांगायची. अशा प्रकारचं हे सगळं प्रकरण आहे आणि याच प्रकरणाच्या विरोधामध्ये भाजप आता आक्रमक झालेला आहे आणि त्यांच्याकडनं अशा पद्धतीनं. ठीक आहे लक्ष्मण, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. दरम्यान या प्रकरणी मुख्य